आणि शिंदे साहेबांनी केला की मुख्यमंत्री सहायता निधी। मला आजही आठवतंय की एक छोटंसं बाळ होतं 5 महिन्याचं आणि कलाताई केईएम हॉस्पिटलची ती घटना होती। मुख्यमंत्री सहायता निधीच्या अटींमध्ये ते बसत नव्हतं वायकर साहेब। आम्ही मंगेशला सांगितलं आणि शिंदे साहेबांकडे गेलो। त्यावेळेला शिंदे साहेबांनी स्वतःच्या खर्चाने त्या गरीब मुलाला, त्या परिवाराला मदत केली। हे मला आज या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय। हजारो मुलांना जीवदान देण्याचं काम केलं। आज आपण बघताय की अशीच लोकप्रियता किंवा असंच प्रेम मिळत नाही। आज आमचे एकनाथ भाऊ मुर्जी काकाच्या मतदारसंघामध्ये तिथे आमचे देवा भाऊ लोकांसाठी स्वयंपूर्ण सोसायटीचं उद्घाटन करतायत। अजितदादा माहित नाही महाराष्ट्रामध्ये आणखीन कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये असतील। सतत लोकांमध्ये जाणारी ही लोक आहेत, सतत लोकांमध्ये मिसळणारी लोक आहेत। 2-2, 3-3 वाजेपर्यंतचा शिंदे साहेबांचा दरबार आम्ही बघितलाय। आलेल्या शेवटच्या माणसाचं त्या ठिकाणी पत्र घेतल्याशिवाय ते जात नव्हते हे आम्ही बघितलंय। आज देवेंद्रजींकडे तुम्ही जा, रांग लागलेली असते, परंतु प्रत्येकाला भेटायचा त्यांचा अट्टाहास असतो। तुम्ही अजितदादांकडे जा, हे आपले त्रिदेव